नमस्कार गाईज. तर आता आपण चाललो डायरेक्ट सीधे पॉईंटवर येऊन तर डायरेक्ट चाललो ना आपण आता गुजरातला. सोमनाथ दर्शन करायचं आहे आपल्याला श्रावणी सोमवार पहिला. आणि आम्ही निघलो चौघा 5 जण येऊ. मी पाठी 3 माणसाने येऊ. आमचा मोठा माणूस बोलू शेख ऐकर. आपण चाललो ना तर आपली ट्रेन आहे 15:30 काही गडबडीने आधीचा शूट नाही केला तर 15ला पोचलो ना मी. आता हिची ट्रेन मध्ये बसू. तुम्हाला काय आहे ते पुढचं सगळं सांगू. चला. वावा पण आणलाय गाईच फिरायला गावला. आमचा गोलू बघा जेवतोय कोणाने घुसलाय नुसता. आणि जेवायला काय आहे आमचा पप्पा तर जेवताना मी तर जेवलो वांग्यांचा भरीत आणि बिरडाची भाजी आणि चटणी आणि भाकरी. अशा प्रकारे आमचं जेवण आहे. आम्ही घरशी बनवून आलोय बघा. सॅनिटायझर कप बीप डायरेक्ट घर बनवलं इथं. ही आमची खालच्या सीट आल्या. ती एक आली एक आली ही एक मधीलची सीट आलेली आहे आम्हाला. ई वाली ई टोटल 4 सीट झाल्या. आमच्या तिन्ही पण स्लीप खालच्या आल्या. आणि येताना पण तिकीट बुक केलं आणि त्या पण खालच्या सीट आलेल्या आहेत. काय इश्यू नाही. तर चला गाईज आता जाऊ. चाय प्या गाईज. चाय पिलो. चलो गाईज. सकाळ झालेली आहे 9 वाजलेले आहेत. ट्रेन अर्धा तास लेट आहे अजून. 1:30 वाजेपर्यंत पोहोचू. आणि आमची मम्मी लास्ट नुसती 8 वाजलेत काहीच सॉरी 1 तास जास्त बोललो. 8 वाजलं. आता काहीच कोण खोटा बोलतंय खरा बोलतंय आपण विचारू गोलूला. गोलू किती हजार. गोलू किती हजार. लवकर बोल लवकर. किती किती 8 बघा गाईस कसं जेवताना सकाळ सकाळी 11 वाजता वांगी खातात कालची भाकरी. असं जेवण चाललंय. पहिले झोप्या चालू झाल्या. तेव्हा आमचा गोलू पप्पा हे गोलू हाय बोल. हाय कर. हाय गाईस कर. हाय गाईस. आम्ही चाललो आता ट्रेन मध्ये हॉटेलला पवाला स्विमिंग पूल मध्ये. तर गाईज पोचलो मी वेरावलला आणि लय दमलेलो. त्याच्यामुळं गाडी आम्ही बुक केलेली होती. तर गाडीवाला स्टेशनला बाहेर थांबलेला होता. तर गाडीन बसलो आणि त्याने डायरेक्ट हॉटेलवर सोडला. फ्रेश बीच झालो. आमचं हॉटेल आहे खालची रूम आहे. द्वारकेश फार्म रिसॉर्ट. हे बघा नदी आहे लगेच बाजूला. हे रस्ता आहे आणि अख्खा फार्म आहे त्यांचा. 1 नंबर आहे 1 नंबर. या बघा आल्याने तयारी करून तयारी करा नाही आला. आमचा गोलू आमचा पप्पा. आता गाडी येते आमची थोड्या वेळानं. इर्टिगा बुक केली आम्ही 4 जणांसाठी. कम्फर्टेबल आहे मस्त. बॅगा बिगा बसताना काही टेन्शन नाही. चला आता जाऊया कुठे कुठे नेते बघूया. तर गाईज आता भालका तीर्थ मंदिरला आलोय. हे बघा भालका तीर्थ मंदिर आहे असा असा. आता तिकडं आपण जाऊ दर्शन घ्यायला. थोडा नॉर्मल पाऊस आला आहे. चप्पल काढली आता इथं आम्ही. चप्पल इथं काढा ना. चप्पल काढा आणि आता जाऊया दर्शनाला. गर्दी नॉर्मल आहे एवढी पण नाही. चला दर्शन घेऊया. तुम्हाला पण जरा दर्शन देतो. फोटोग्राफी अलाउड असली तर चला. काय जाता आलोय आम्ही बाणगंगाला. ही बघा ही आमची गाडी आहे इर्टिगा. ड्रायव्हर पण मस्त आहे. जास्त फ्रेंडली नाही असं त्याशी गप्पा मारायला. बाणगंगा म्हणजे समुद्रात पिंड आहे शंकराची. आणि आपण तो तिथं म्हणजे श्रीकृष्णाला बाण लागला होता. तिकडची ती स्टोरी आहे. ती टाकलीच असेल त्याच्यात तुम्ही वाचून. बघा ही एक पिंड आहे. आणि समुद्र बघा कसला आहे.
लाटा बघा, लाटा कसली आणि बाकी तुम्हाला तर मी दाखवतोय. थांबा जरा. हे बघा पिंड दाखवतो वाईट लाईट्स आहेत. तर आता जायला थोडा रिस्कच आहे म्हणून जात नाही आम्ही. बघा वाटे विषय कसं आहे. सोमनाथ टेम्पल दाखवते. असला सुंदर वाटतंय. काहीच भूक लागलेला मला. ड्रायव्हरने आम्हाला इथं मस्त थांबवला. जरा जेवलो आम्ही मस्त पैकी पोट भरून. आता इथं कुठं येऊ आम्हाला माहिती नाही. आता आम्ही गाडी चालवून परत कुठं जायचं इथं बघू आता. काय जातं गीता मंदिरला आलो आहे. इथं बरंच काही बी आहे. चला आता बघूया आता काय काय आहे. मला काय बघा व्ह्यू कसला खतरनाक आहे. एकेच ठिकाणी 5-6 मंदिर आहेत तिथं. व्ह्यू बघा व्ह्यू. त्रिवेणी संगम पण इथंच आहे थोडं गेल्यावर. इकडून नाही येऊ काय इकडे. काहीच आता इथं 5 पांडव गुफा आणि 2-3 अजून मंदिर आहेत आणि बाजूलाच कामनाथ वगैरे मंदिर आहे. चला आता जाऊ. जिथं कामनाथ मंदिरला आलोय आता. तर जवळच आहे. पाठचं मंदिर कुठलं आहे. चला बघू आता. आईज आता त्रिवेणी संगम. कसली हवा आहे. 1 नंबर हवा आहे. जोरदार हवा. अशा प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. वाटते तिथं संगम होतोय असा काहीतरी विषय आहे. गाईज राम मंदिरला आलोय आता. परत लय मोठा म्हणून बघताय. गणपती बाप्पाची मूर्ती बघा. तर गाईज तर साईट सीइंग करून आपण परत हॉटेलला आलो. आजची ठिकाणं आपण फिरलो. राम मंदिर, त्रिवेणी संगम, सूर्य मंदिर, बरंच काय बी आहे. असं लांब नाही आहेत, जवळच आहेत. तर आता दमलो बराच तर आलो हॉटेलवर. तर बघू मूड झाला तर जाऊ स्विमिंग पूलमध्ये. काय आहे ते विषय बघू कसा काय होतंय. पाऊस तर उठला आहे. आल्यापासूनच उठलेला पण आला नाही अजून. माणसं येते स्विमिंग पूलमध्ये. कोण नसलं तर जाऊ पण नाही तर रात्री जाऊ. चलो हे बघा तो पूल आहे आमचा. तर गाईज जरासा फ्रेश व्हायला आता बाहेर खाटा टाकली तेव्हा जरासं झोपलो आहे. मस्त वाटतंय. वारा बिरा 1 नंबर कडक. आजचं दर्शन वगैरे मस्त झालं सगळं. तर उद्या सकाळचे 5ला उठून जायचं आहे दर्शनाला सोमनाथला. तर उद्या सकाळी 5ला उठून जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि अजून बाकी काय आहे तर ठिकाणं वगैरे करू. दीवला जाऊ, गंगेश्वर महादेवचं दर्शन घेऊ. नंतर मग येऊ. परत इथंच राहायचं आपल्याला 1 दिवस. नंतर 3रा दिवस आपल्याला द्वारकेला जायचं आहे. तर आजचा प्रवास एकदम मस्त होता. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा दिवस आहे 2रा
आणि आज आहे श्रावणी सोमवार. ओम नमः शिवाय. तर आता 5 वाजता उठलो मी. बाकीच्यांची तयारी झाली होती, मी थोडा लेट उठलो. तर 5:20 झालं, सगळं रेडी वगैरे झालं, निघालो आहे. तर ड्रायव्हर पण आला आमचा गाडी घेऊन बाहेर. तर आपण आता जाऊ सोमनाथ दर्शन करायला आणि बघूया कसं दर्शन घडते आजचा. आणि आमचा गोलू रेडी आलाय. गोलू हाय कर ये. तर काय आता आम्ही सोमनाथ मंदिरात मध्ये चाललो. तर बाहेर उभं आहे, इथं पार्किंग आहे, इथं गाड्या बिड्या येतात. आज पहिला सोमवार आहे, लई गर्दी आहे, म्हणजे भरपूरच गर्दी आहे. आता काही शब्दच नाही एवढी गर्दी आहे. बघूया आपलं दर्शन कसं होतं आहे. 5:45 वाजलं ना, आता 6 वाजता काहीतरी मंदिर उघडतं. तर चला जाऊया आपण लाईनीत, बघूया सगळं. हे बघा मंदिर परिसर, म्हणजे मंदिर परिसर आतमध्ये अजून, इथं आम्ही बाहेर आहोत. इथून एंट्री आहे मंदिर परिसरात. चला बघूया. गाईज मस्तपैकी दर्शन झालं आमचा. मला आणि पप्पांना, म्हणजे इथं लेडीज आणि जेंट्सची वेगवेगळी लाईन आहे. मला आणि पप्पांना जवळ आहे ना 40 मिनटं लागली असतील दर्शनाला. आणि मम्मी आणि दीदीला आहे ना फक्त 15 मिनटं लागली. नाही भारी दर्शन, म्हणजे लेडीजसाठी असं एकदम फास्ट लाईन जातं. तर हळूहळू गर्दी वाढत गेली. मस्त मंदिर परिसर वगैरे आहे. कोणी तर फोन नाही नेऊ दे. वगैरे आतमध्ये काढलं आणि कॅमेरावाला घरशी त्याने व्हॉट्सअप घेतलं. टाकू 100%. मला मंदिर दाखवता येईल जेवढं दाखवता येईल तेवढा. बघा गाईज नवीन खरेदी गाईज आता झाली. कोच्चीमध्ये गेलो ना, जॅगवरची कशी माहिती काय सांगू तुम्हाला, कशी वाटते तसं मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही चाललोय ओल्ड सोमनाथ टेम्पलला. तिथं वाटतं गाडी जात नाही, तर तिथं चालतच चाललोय. जास्त पण लांब नाही, अर्धा किलोमीटर आहे. तेवढा तर चालू शकतो ना. बघा आपली मंडळी. आज आहे सोमवार, आज आहे उपास, तर काही खाऊ नाही शकत. इथं काही साबुदाण्याचा प्रकार नाही. चला जाऊया. गर्दी बघा, गर्दी कसली गर्दी. गाईज आमचं गोलू पिसाललाय. गोलू काय पाहिजे तुला? राखी. राखी पाहिजे. त्याला पाहिजे गाईज, त्याला राखीच पाहिजे गाईज. काय बोलणार आता. गाईज तिथून मी गाडीत बसलो आणि आता दिवला आलो. गाडीत झोपलो मस्त, कारण लवकर उठलेलं ना, झोप आली होती. तर आता दिवला येता त्यांनी ड्रायव्हरने आमच्या इथं थांबवलं आहे. तो बोलतो बोट बघून या. नंतर पुढं काहीतरी कुकरी म्युझियम आहे, अजून गंगेश्वर महादेव मंदिर आहे, इथं बीच वगैरे आहे. तर आपण एक्सप्लोअर करूया. आता आलो आहे, मस्त झोप झाली, जरा बरं वाटते, फ्रेश वाटते जरासा. तुम्हाला बोट दाखवते ती बघा, बोट बघा, बोट. गाईस तिथं जाणार होतो, पण सगळे येत नव्हते. काही नाही, एवढा फोटो काढायला होता, खंडाला आलाय नको तिथं. मग आता डीव फोटला आलोय. तर डीव फोटला चाललो ना मी. डीव फोटला जाओ, सगळं बघू कसं काय. डीव फोट दाखवतो मला, एवढा डीव फोट. मला एक्सप्लोर करूया डीव फोट. हे बघा गाईस तिकीट. तर असा विषय आहे, 100 रुपयाचं तिकीट घेतलं ना मी 4. आता आम्ही चाललो आतमध्ये. चला तर हे आमचे गाईड आहे, आम्ही गाईड घेतलं आहे. आपल्याला माहिती सांगतील सगळे. आमचे यूट्यूब आहे, सगळे यूट्यूबवर बघून आलेत. 1 महिनाभर रिसर्च केलेले आहे, बरीच रिसर्च केलेली आहे यूट्यूबवर. काय मम्मी हे काय आहे? हे आता नाही सांगत. हे कोणी तुम्ही मानायला आलतीस ना? हो, आमचे अंबाजी म्हात्रे. काहीच बघा, माझी मम्मी आणि माझ्या मम्मीचे वडील म्हणजे आमचे बाबा अंबाजी म्हात्रे यांनी बांधलेला किल्ला बघा. काय जीव बघा, किती कष्ट करून फक्त एकट्याने बांधलाय एवढा मोठा किल्ला. मानशिव तुम्ही. चला आता पुढे तुम्हाला कुठेतरी बाबाचा आमचे स्टॅच्यू असेल, दाखवतो तुम्हाला. हो गोलू शेठ, काय कशी झोप काढली गाडी.
ही गाडी चालवून गाडी नाही, तोप आहे तो. काय तोप आहे तो. याच्यातून आहे ना असा गोला टाकायचा आणि असा स्फोट व्हायचा डायरेक्ट. हो कोण मारतो ते मावले होते ना इकडचे, ते त्याच्यात गोला टाकायचे. काहीच एक्सप्लोर करत करत चाललंय. कसले डेंजर हवा आहे काय, असं वाटतं पडीन का काही. इथं बघा किल्ला. गाईज फोर्ट पण बऱ्यापैकी एक्सप्लोर केला आहे. अजून एक्सप्लोर करायला बराच आहे, पण तो वरती चढून जावं लागेल. आमची मम्मीशी कंबर दुखते म्हणून आम्ही चाललो, कॅन्सल केला. तरी बोललेलो मी मम्मीसला का बाबांना सांग जरा, कला ते नुसत्या तेवढ्या मोठ्या पायऱ्या मधल्या काय आता करणार. चला आता गाईज, आता देव फोर्ट अशा प्रकारे आपण एक्सप्लोर केला, फोटो वगैरे काढले आणि आता नेक्स्ट ला चाललोय गाडी. चला गोलूला दिसेल त्या लागते, टोपी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, गोंगाट भरते नुसता. तर गाईज आता इथं खुकरी म्युझियम म्हणून आहे, तिथं असे आलो ना मी, आणि इथं मला एक पिंड दिसली अशी पाण्याची आहे. तिथं जाऊया. हवा एकदम जोरदार आहे हवा, आणि वातावरण बघ असं आहे, असं वाटेल कधी पाऊस पडेल कधी नाही. वाजलं किती 12 वाजून 5 मिनिटं वाटतंय. असं वाटतं आम्हाला पाऊस येईल पाऊस येईल, छत्र्या नाही, पाऊसच नाही. चला या इथं, कसला पॉइंट आहे. काही चाललो खरा, पटकन जोरान मोठी लाट आली तर भिजायचं होईल. इथं पण आहे, इथं पण आहे. इथं पण पाणी येत असेल वाटतं. गाईज इथं हिस्ट्री ऑफ खुकरी वॉरशिप, इंडिया पाकिस्तान वॉर 1971, त्याच्यामधला जो वॉर होता त्याच्यात ती वॉरशिप सबमरीन मध्ये गेली होती. 18 ऑफिसर आणि 176 सेलर्स काही, त्यांच्या मेमोरियल मध्ये बांधलेलं आहे सगळं खुकरी म्युझियम. एवढं सगळ्यांचं नाव आहे त्याच्यात. खूप खूप सुंदर बांधलं आहे असं म्युझियम. सगळा रिवर्स मध्ये बघा तुम्ही, कारण मी पाठी बसलोय. त्याला काय करू आता, काढलाय ना, चालू आहे शूट. आम्ही आता आलो डोंगरावर चढायला. आता आपण गाडीमध्ये बसलो आणि जाऊ डोंगरावर गाडी घेऊन आणि फिरू फिरू आणि फोटो काढू. फोटो काढू. तर गाडी इथं आलोय, इथंच आहे मंदिर, भवानी मातेचं मंदिर आहे. इथून अशी एंट्री आहे इथं गावाला. तुम्हाला रिस्की काम आहे, कारण लाट आली का इकडे आहे पाणी. पोऱ्या हरवलाय कोणचा, हे तू किसका बच्चा है. चल चलिए.
तर गाईज आता गंगेश्वर महादेवचे दर्शन करायला आलोय. हे व्हिडिओ बघलाच हो तुम्ही, रील्सवर दिसतात ते पिंड आहेत 5 आणि येतं तिथं. आता तुम्हाला दाखवतोयच मी. बघा आता इकडचा घ्या व्ह्यू. एकदम खतरनाक आहे, वारा काही थांबत नाही. मंदिराचं अजून काम चालू आहे काहीतरी मंदिर. भगवान नाडो ने हम नाडो मा तर गाईज दीवचा दर्शन आता सगळं झालं आहे आणि आता रस्त्यात आपण चाललो सोमनाथला. तर रस्त्यात प्रांचीच्या इथे एक कुठलं तरी मंदिर आहे, तर तिथं आता थांबवलं आहे त्याने. तर आता तिथं चाललो आहे. बीचला जाणार होतो पण भरपूर लाटा वगैरे आहेत, तर बीच पण बंद होता, मग नाही गेलो तिथं बरा. आता इथं आलो आहे मंदिरात, प्रांची मंदिर म्हणून आहे. चला बघूया आपण. नंतर आपण जाऊ रूमवर, स्विमिंग पूलमध्ये मस्त उड्या मारू, मजा विजा करू. नंतर मग संध्याकाळी मग रात्री जाऊ उपास सोडायला, जाऊ बिऊ. तर येऊ रूमवर परत झोपू मग. चला हे बघा मंदिर, प्राचीन मंदिर आहेत म्हणजे जुन्या कालांचं आहेत एकदम. लय भारी भारी मंदिर आहेत बघा. तर गाईज आता फायनली आम्ही पोचलोय आमच्या रूमवर आणि आता स्विमिंग पूलमध्ये जाऊ गोलू आणि मामू. तर आता मी आणि गोलू जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये कपडे चेंज करून. तर चला स्विमिंग पूलची मजा घेऊ जरा. आणि आता वाजलं 3:30 वाजता आलो आम्ही. सगळं देवीचं वगैरे दर्शन झालं. आता मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू, झोपू. 6 वाजता जावाला डायरेक्ट. तर चला. हे मोडशील त्यांचं, चल जायचं स्विमिंग पूलमध्ये जायचंय ना. पूलमध्ये आलोय. पप्पा आणि गोलू गेला पूलमध्ये. पाणी कसं आहे? पाणी गोलू पाणी कसं आहे? पाणी कसं आहे? थंड आहे का? काय रे गोलू? गाईज आता आपण आलो स्विमिंग पूलमध्ये. चला उडी टाकूया. गाईज या तुम्ही पण पावला गाईज. चला आता मी थोडा एन्जॉय करतो. बाय बाय. तर गाईज पावाचा कार्यक्रम झालाय. खूप स्विमिंग केली, मजा आली. आता जाऊया, चेंज करूया, फ्रेश होऊन जरासा रेस्ट करूया. चलो गाईज. तोबार बघा गाईज, भूक लागलेली आहे हिला. आणि आम्ही आता आलो रिक्षा करून इथं उपास सोडायला. आणि आता वाजलं 7:30 वाटते गाईज, 7:30 वाजले. तर चला गाईज आपण जाऊया. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालं आहे. लाईट शो बघायला चाललेलो पण लाईट शो आज बंद आहे. मार्केट एक्सप्लोर करतो जरा. हिला काही सामान घ्यायचं आहे. आमचा गोल्याला नुसता केला पाहिजे. मार्केट हे आपलं सोमनाथ मंदिर. इकडं मार्केट भरलाय सगळा, तो आपण एक्सप्लोर करतोय. तर गाईज आता आम्ही आलो जेवून, मार्केट एक्सप्लोर वगैरे केला, सगळा गेला, रूमवर आलो आहे. तर आता बघू, आता झोपू, रेस्ट करू, टाईमपास थोड्या घरी, नंतर झोपू. आणि मग उद्या जायचं आपल्याला द्वारकेला. तर चला गाईज. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करते आहे कारण खूप मोठा ब्लॉग येईल. मग कालचा आणि आजचा ब्लॉग एकेच याच्यात टाकते. तर चला गाईज, भेटूया नंतर.